बघा एक रोड आहे सबस्टेशन पासून, तर अशा पद्धतीने एक रस्ता दिलेला आहे. ओके, ऑलरेडी इट इज गिवन. ओके, काही अजून राहिलं का ते बघू. 300 मीटर्स, इथं 70 मीटर, 30 मीटर. हा जो पॅच आहे हा 30 मीटरचा आहे. त्याच्यानंतर हे 60 मीटर, 30 मीटर, 50 मीटर, 50 मीटर, अशा पद्धतीने. म्हणजे एक न्यूमरिकल आहे, त्याच्यामध्ये सबस्टेशनपासून निघालेला रस्ता. कुठून निघालेला? सबस्टेशनपासून, म्हणजे जिथून वायरिंग करायची त्या सबस्टेशनपासून निघालेला रस्ता कुठं गेला आहे? एका ठिकाणी गेला आहे, पुढं XYZ ठिकाणी. आणि ऑलरेडी स्केच दिलं आहे आपल्याला. काय दिलं आहे? ऑलरेडी स्केच दिलं आहे. आणि तुम्हाला काय काढायचं आहे बघा. काय म्हणलं आहे? अ रोड फ्रॉम अ सबस्टेशन गोईंग टुवर्ड द सिटी. सिटीकडे गेलं आहे आणि स्केच इज गिवन बिलो. तर स्केचमध्ये काय सबस्टेशन आहे, त्याच्यानंतर हे 300 मीटरचा हा स्पॅन आहे, त्याच्यानंतर 300 मीटरचा हा स्पॅन आहे, त्याच्यानंतर हे 30 मीटरचा हा स्पॅन आहे, त्याच्यानंतर हा 50 मीटरचा स्पॅन आहे, हा 50 मीटरचा स्पॅन आहे, हा 30 मीटरचा स्पॅन आहे, हा टोटल 60 मीटरचा स्पॅन आहे. आणि विड्थ ऑफ रोड इज 4 मीटर. ही विड्थ किती आहे? 4 मीटर दिलेली. रस्त्याची जाडी किती? 4 मीटर. आणि लेवल ऑफ इल्युमिनेशन इज 0.6 लक्स. शोईंग द पोझिशन पोल अलॉंग द रोड साईड अँड डिझाईन इल्युमिनेशन स्कीम इन लक्स. काय म्हणलं त्यांनी? तर याचं इल्युमिनेशन करा आणि पोल शो करा, दुसरं काही विचारलं नाही. तर आपण काय करू? इस्टिमेशनसुद्धा करून घेऊ, म्हणजे तुम्हाला एकाच प्रॉब्लेममध्ये सगळं होऊन जाईल. तर प्रॉब्लेम कोणाकोणाचा मधला पुन्हा एकदा सांगतो. सबस्टेशनपासून सिटीकडे निघालेला रस्ता आहे, सबस्टेशनपासून सिटीकडे निघालेला रस्ता आहे. आणि याची लेंथ दिली आहे 300 मीटरचं आहे, हे 300 मीटरचं आहे, हे 30 मीटरचं आहे. आणि असा फिरून रस्ता आहे बरं का. हा 4 मीटरचा रस्ता आहे, पुन्हा एक फिरून बायपास याला. त्याच्यानंतर हे 30 मीटर 50 मीटरचं आहे, हे 50 मीटरचं आहे, हे 30 मीटरचं आहे, 60 मीटरचं. अशा पद्धतीनं एक रस्ता आहे, त्याला एक बायपास आहे, आणि एक टी रस्ता आहे, आणि एक अशा पद्धतीचा परत एक रस्ता आहे. अशा पद्धतीचा रस्ता आहे. याला काय करायचं? स्ट्रीट लाईटनी झाकून टाकायचं. याला काय करायचं आहे? स्ट्रीट लाईटनी झाकून टाकायचं, म्हणजे स्ट्रीट लाईट इन्स्टॉल करायची. तर बघा, सगळ्यात पहिले कन्सिडरेशन करावं लागेल आपल्याला. काय करावं लागेल? कन्सिडरेशन म्हणजे ॲझम्पशन. कन्सिडरेशनलाच आपण काय म्हणू? ॲझम्पशन. आता ॲझम्पशनमध्ये डिझाईन शेड्यूल बी सच दॅट इल्युमिनेशन इंटेन्सिटी शुड बी युनिफॉर्म. तर अशा पद्धतीने डिझाईन करा. डिझाईन शुड बी सच दॅट इल्युमिनेशन इंटेन्सिटी शुड बी युनिफॉर्म. प्रत्येक ठिकाणी सारख्याच प्रमाणात प्रकाश येईल याची काळजी आपल्याला घ्यायची. ओके. तर समजा असे आपण बल्ब लावले तर प्रत्येक पॉईंटला सारख्या प्रमाणात इल्युमिनेशन भेटेल याची काळजी आपल्याला घ्यायची. येतं लक्षात? तर रस्ता किती मीटरचा आहे? 4 मीटरचा, म्हणजे एवढाच रस्ता आहे. लय मोठा आहे का? नाही. दोन्ही साईडला लावायची गरज आहे का बल्ब? नाही. तर एका साईडला लावायची गरज आहे. द डिस्टन्स बिटवीन 2 स्ट्रीट लाईट पॉईंट शुड नॉट बी मोर दॅन 35 मीटर. आता यांनी 35 दिलं, तुम्हाला वाटलं तुम्ही 30 मीटरवर घ्या, तुम्हाला वाटलं तुम्ही 30 मीटरवर घ्या. समजा पुस्तकामध्ये 35 दिलं म्हणून आपण 35 घेतलं, पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही 30 मीटरवर घ्या. ओके. ॲझम्पशन आहे. ऑल क्रॉसिंग अँड टर्न शुड बी प्रोव्हाइडेड विथ स्ट्रीट लाईट. प्रत्येक क्रॉसिंगला आणि टर्नला स्ट्रीट लाईट प्रोव्हाइड करा. आणि पॉईंट आर मार्क 1 2 3 4 याच्यावर मार्क करा 1 2 3 4 अशा पद्धतीने. येतं लक्षात? इथपर्यंत समजलं? चला, इथपर्यंत आले का? आता बघा पुढचा पार्ट बघू आपण. सगळ्यात पहिले काय करायचं? परत डिझाईन करून घ्यायची.
काढून घ्यायची आणि हे अंतर किती आहे रे 300 मीटर आहे. 300 मीटरला बल्ब लावून टाकायची. काय म्हणलंय 35 मीटरला एक लावायचा आहे. तर मग आता हे 300 मीटरला इथे किती बसतील रे 300 भागिले 35 करा बरं किती येते. तीनशे भागिले 35 किती येते 8.57 अप्रॉक्सिमेटली 9 येते. ओके तर सरळ काय करायचं 9 स्पॅन घ्यायचे. बघा पहिले तर नावं देऊन घ्या AB BC, त्याच्यानंतर टर्नला CD, त्याच्यानंतर ABCDEF GH, त्याच्यानंतर आय कुठे आयचं दिसा ना इथं आहे JKL MN ठीक ठीक आहे. असे जनरल नाव देऊन घ्यायचे. ओके नॉट नेसेसरी तेच द्यावं म्हणून, फक्त आपल्याला कन्सिडर करायचं A to B. ओके ABCDEFGH I जे काहीतरी नावं देऊन घ्यायचे. वाटलंच त्या कॉर्नरला द्या, इथं आतमध्ये पण देऊ शकता तुम्ही. तर आपल्याला एक एक स्पॅन मोजायचा आहे. तर पहिले A to B 30 किती मीटरचा स्पॅन आहे 300 मीटरचा स्पॅन आहे. आणि आपण 9 स्पॅन घेतले. किती घेतलेत 9. 300 गुणिले 9 किती होतात 35 गुणिले 9 किती होतात 10 बल्ब आपल्याला इथं कनेक्ट करायचे. किती 10 बल्ब. तर B to C किती स्पॅन आहेत टोटल 9 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीचे स्पॅन किती 9 स्पॅन घेतले आपण. ओके हे आपण 9 स्पॅन घेतले. आता 10वा तर हे पहा B to C हा स्पॅन जर आपण सिलेक्ट केला B to C 2 स्पॅन आहे. हा एक आणि हा एक. तर किती किती घेतले 25 मीटरचे स्पॅन घेतले. ओके कारण हे किती आहे 70 आहे. तर काही इथं सोडावं लागेल. ओके ते 25 25 50 आणि हे सोडलेलं असं मिळून 70चं डिस्टन्स कवर होईल. त्याच्यानंतर मधात इथं हे पण डिस्टन्स, हे डिस्टन्स किती आहे रे 70 मीटर आहे. हे डिस्टन्स किती आहे रे 300 मीटर आहे. ओके त्याच्यानंतर CD एकच स्पॅन आहे तो 25 मीटरचा. तर हे 25 हे 25 हे 25 ॲक्च्युली तर इथं 5 मीटर ॲडजस्ट आपल्याला करायचं आहे. एक 20 मीटर घेऊन टाका. त्याच्यानंतर B to E डिस्टन्स B to E डिस्टन्स हे किती आहे 25 मीटरचं डिस्टन्स. हे 4 मीटर आणि हे 21 मीटर टोटल 25 मीटरचं डिस्टन्स 27 मीटर सॉरी. E to F पण काय आहे 27 मीटरचं डिस्टन्स. हे ॲप्रॉक्सिमेशन आहे. हे काय आहे कसे ॲप्रॉक्सिमेशन बघा इथं हे किती आहे 50 मीटर आहे. मग इथं 2 बल्ब लावले आपण इथं एक आणि इथं एक. तर मग अंतर किती येईल याच्यात ॲप्रॉक्सिमेटली 25 यायला पाहिजे. तर आपण ते शेवटच्या एंडला लावून टाकू. अलग लक्षात 25 27 ॲप्रॉक्सिमेट कमी मागं पुढे घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची की इल्युमिनेशन लेवल हे युनिफॉर्म आलं पाहिजे, सारख्या प्रमाणात आलं पाहिजे. तर हे अशी सगळ्यांची हाईट काढणार काय लेंथ काढणार आपण स्पेसिंग काढणार. आणि इथं एक गोष्ट लक्षात तुम्ही बघितली असेल H आणि J पुढं H आणि J इथं सगळ्यात जास्त अंतर आहे 34 मीटर. H आणि J मध्ये काय सगळ्यात जास्त अंतर 34 मीटर आहे. त्यापेक्षा कमीच आहे सगळ्यांना, बाकी सगळ्यांचं अंतर कमीच आहे. तर इथं काय म्हणलं होतं डिस्टन्स बिटवीन 2 स्ट्रीट पॉईंट शुड नॉट बी मोर दॅन 35 मीटर. तर 35 मीटरच्या कमी घेऊन टाका अप्रॉक्सिमेटली 33 घ्या 30 घ्या 30 घ्या. तर हे तुम्ही घ्यायचं बरं का. यू शुड डिसाईड दिस. हे तुम्ही डिसाईड करायचं कारण एस्टिमेटर तुम्ही येत मागं पुढं करता येतं ना. तुम्हाला माहिती इथं रोड जर क्रॉसिंग आला वळण आलं तर ते डिस्टन्स तुम्ही कमी जास्त करता. येतं का लक्षात. तर या हिशोबाने तुम्हाला ते ॲडजस्ट करायचं.
आता टोटल लॅम्प आपण काढले, अंदाजे किती आले? 41 आले. आणि प्रत्येक 100 वॅटचे 41 लॅम्प जे आहेत ते आपण 100 वॅटचे घेतले. किती घेतले? 100 वॅटचे 41 लॅम्प. आता इल्युमिनेशन टोटल इल्युमिनेशनचं हे किती दिले? 0.6 दिले. तर 4100 इंटू 0.6 करा बरं. नाही, ठीक आहे, लक्ष द्या. 2460. ठीक आहे, असू दे, लक्ष द्या. नाव मिनिमम illumination level required is 0.6 lux. Each of lumens output is 3630 lumens. तर जनरली याचं इल्युमिनेशन, सगळ्यांचं इल्युमिनेशन लेवल किती कन्सिडर केलं आहे? 1630 ल्युमेन कन्सिडर केलं आपण, जनरलाइज. ओके, आता हे कन्सिडर केलं आहे, तुम्ही त्याचं कन्सिडरेशन वेगळं घेऊ शकता. ओके, मग आता कॅन्डल पॉवर किती येईल? मग कॅन्डल पॉवर इज इक्वल्स टू काय असतंय? 5 डिवायडेड बाय 4 पाय करे. आय इज इक्वल्स टू फ्लक्स डिवायडेड बाय 4 पाय. CP इज इक्वल्स टू, आठवते का? MSCP आठवलं का? MSCP इज इक्वल्स टू 5 डिवायडेड बाय 4 पाय. मेन स्पेरिकल कॅन्डल पॉवर घेतो ना. तर मग आता याचं कॅन्डल पॉवर किती आहे? 1630 डिवायडेड बाय 4 पाय इंटू युटिलायझेशन फॅक्टर. तर 0.6 घेतला आपण, तर किती येणार आहे बघा बरं. $77.87 लक्स CP. ओके, एवढं इल्युमिनेशन आलं एका लॅम्पचं. आता बघा जास्तीत जास्त डिस्टन्स किती रे? 34 मीटर. जास्तीत जास्त डिस्टन्स किती आहे? 34 मीटर. मग आता 2 पोल घ्या आणि जास्तीत जास्त डिस्टन्स किती आहे? 34 मीटर. तर अशा वेळेस O पॉईंटचं इल्युमिनेशन काढायचं आहे. तर कसं काढणार? कसं काढला जातं? फॉर्म्युला आहे त्यासाठी. काय? E इज इक्वल्स टू I डिवायडेड बाय S स्क्वेअर इंटू कॉस क्यूब थिटा. आठवतंय? कॉस क्यूब थिटाचा फॉर्म्युला आठवतो का? कॉस क्यूब थिटाला तीन लॉ आहेत. कोणकोणते? इनवर्स स्क्वेअर लॉ, लॅम्बर्ट कोसाइन लॉ आणि दोन्हीच्या मिळून एक कॉस क्यूब थिटा लॉ तयार होत होता. सो I डिवायडेड बाय S स्क्वेअर इंटू कॉस क्यूब थिटा. आता इथं 2 आहेत ना, सेंट्रल पॉईंटमधून आपल्याला काढायचं आहे, तर 2 घ्यावं लागेल. E इज इक्वल्स टू 2 इंटू कॉस क्यूब थिटा. तर इल्युमिनेशन लेवल किती दिलं आहे? 1630. H किती आहे रे? 7 मीटर. 7चा वर्ग इंटू कॉस क्यूब थिटा. आता थिटा आपल्याला माहीत नाही, पण थिटा हे हाईट दिलं आहे किती? 7 मीटर हाईट दिली पहा. हे गिवन आहे प्रॉब्लेममध्ये. हाईट ऑफ पोल 7 मीटर आहे. नसेल दिलं तर कन्सिडर करा. हे 7 मीटर भागिले 17 मीटर y/x. तर टॅन इनवर्स ऑफ y/x केलं तर हे एवढं येईल. मग थिटा जर एवढं आलं तर कॉस थिटा इज इक्वल्स टू एवढं येईल आणि कॉस क्यूब थिटा एवढं येईल. हे समजलं का? हा ट्रायंगल आहे, याच्यामध्ये हे डिस्टन्स किती आहे? 34 आहे. तर याला हाफने डिवाइड केलं, हे आलं किती? 17. हे किती आहे? 7 आहे. मग आता थिटा काय असेल? थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 7/17. बरं ते जाऊ द्या. टॅन थिटा इज इक्वल्स टू काय रे? टॅन थिटा इज इक्वल्स टू काय? कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू.
कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू. हे तर चुकलं ना, मग उलटं झालं ना. हे करा बरं. थिटा इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ 7/17. आणि 17/7 करा बरं. टॅन इनव्हर्स ऑफ हां काय बरं. टॅन ऑफ 7/17 करा. ही व्हॅल्यू थिटाची आहे, लक्षात घ्या. टॅन इनव्हर्स नाही आहे, टॅन थिटा आहे. टॅन 7/17 किती येईल? 22 येईल. इनव्हर्स जर केलं तर किती येईल? 22 पॉईंट अरे सांगा रे. आणि इकडं तीच व्हॅल्यू आहे, कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर दिसून येते. मग थिटा इज इक्वल्स टू 22.38 येईल. मग आता कॉस ऑफ आन्सर टाकलं तर हे येईल आणि कॉस क्यूब केलं तर हे येईल. लक्ष द्या. ई इज इक्वल्स टू काय? 2 × I डिवायडेड बाय S² × कॉस क्यूब थिटा. आता कॉस क्यूब थिटाची व्हॅल्यू आली ही, कॉस क्यूब थिटाची व्हॅल्यू ही आली. हे 2 जसं तसं 2 का बरं? कारण 2 लॅम्प आहेत म्हणून. इंटू I किती आहे? 16/39 डिवायडेड बाय 7चा वर्ग 49. याला सिम्प्लिफाय करा बरं, किती येतं? तर याला सिम्प्लिफाय केलं तर हे किती येईल? 4.1 लक्स येईल. येतं बघा. का दुसरंच येतं आहे? हां 49.43 लक्स. तर 49.43 लक्स लेवल हे आलं इल्युमिनेशन. या लक्ष द्या, या पॉईंटचं इल्युमिनेशन किती रे? 49.43. 2 खांब्यामधले अंतर आणि एक्झॅक्ट याच्या खालचं अंतर किती रे? 77. लॅम्पच्या एकदम खाली एवढं इल्युमिनेशन आणि सेंटरला एवढं इल्युमिनेशन. तर अशा पद्धतीने ही स्ट्रीट लाईट प्रकाश देण्याचं काम करेल. इथपर्यंत आले. आता काय करायचं आहे तुम्हाला? एस्टिमेशन करायचं. ओके, एवढं लिहून घ्या पटकन 2 मिनिटात. असं करू नका रे. किती? 53 पॉईंट 53.09 लक्स जे आलं असेल ते. अवघड आहे तुमचं. प्रॉपर व्हॅल्यू सांगत जा रे. चला लक्ष द्या. एस्टिमेशन करायचं आपल्याला. ॲप्रॉक्सिमेटली जे महत्त्वाचे इक्विपमेंट आहे त्याचे नावं लिहायचे, त्याचं स्पेसिफिकेशन लिहायचं, त्याचं युनिट लिहायचं, त्याचा रेट लिहायचा आणि क्वांटिटी लिहायची. तर आपण डायरेक्ट काय केलं आहे? आयटम, स्पेसिफिकेशन आणि डायरेक्ट अमाऊंटच घेऊन टाकले. फक्त एक्झाममध्ये तुम्ही मात्र स्पेसिफाय करा. ओके, काय काय घ्यायचं आहे? आयटम, स्पेसिफिकेशन, क्वांटिटी, रेट, अमाऊंट, अशा पद्धतीने व्यवस्थित घ्या. तर आता पोल आहे 7 मीटरचे, ठीक आहे 9 मीटरचे घेऊ आपण. 9 मीटरचे पोल घेऊ. तर पोल बी कसा घ्यायचा? अशा पद्धतीने पोल घ्यायचा
आणि त्याच्यानंतर इथं त्याला अशा पद्धतीने हे लावायचं आहे. ओके, तर ही 7 मीटर सांगितलं ना आपण, हे कॅल्क्युलेट 7 मीटर घेतलं, वरून आपण 2 मीटरची शेंडी ठेवत्या. इथं लक्षात अशा पद्धतीने 9 मीटरचा पोल घेतला, एक पोल 2000ला 82,000चे पोल आणले आपण. त्याच्यानंतर इल्युमिनरीज 500 रुपयाला एक 20,000चे बल्ब आणले, 21,000 समजा. फिटिंग ॲक्सेसरी 41 इंटू ठीक आहे समजा, नट बोल्ट हे चिल्लर चालर गोष्टी. ओके, ते किती घेतले आपण? 1001 रुपये. त्याच्यानंतर कंडक्टिंग केबल 3000 मीटरचं केबल लागणार आहे अप्रॉक्सिमेटली, फेज न्यूट्रल आणि अर्थ वायर पकडून. तर एकदा 1000चं केबल एकदाच आणून घ्यायचं. वायर किती लागणार? पोल 7 मीटरचा आहे ना, त्याच्यानंतर हे थोडं आणि इथं कुटिंगचं तर 10 मीटर, फेज न्यूट्रल धरून 20 मीटर. तर हे अप्रॉक्सिमेटली 8-9 हजाराचं वायर लागेल. MCB किती लागतील? 41. तर 100 रुपयाला एक गृहीत धरून, त्याच्यानंतर कंट्रोल पॅनल 100 रुपयाला एक कंट्रोल पॅनल कन्सिडर केला आपण, तर 4100. डेंजर प्लेट 10,000 रुपयाची प्लेट बनवून घ्या, प्रत्येक याला लावून टाका. त्याच्यानंतर फाउंडेशन 200 रुपयाला एक फाउंडेशनचं हे कन्सिडर करा, 8-10 हजार रुपये त्याला लागतील. आदर आता तुम्ही म्हणाले 50,000 कसे लागतील? अरे भाऊ, पोला आणायचे तर आपल्याला, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कन्सिडर करावं लागेल तुम्हाला, त्या ट्रकमध्ये लोड करावं लागेल, लिफ्टिंग अनलिफ्टिंग, त्याच्यानंतर ते पोल उतरणं, त्याच्यानंतर इरेक्ट करणं, इन्स्टॉल करणं, लेबरचा चार्ज, सिमेंट आणणं, वाळू आणणं, खडी आणणं, पाणी आणणं, त्याच्यानंतर त्या पोलला फाउंडेशन केल्याच्यानंतर 7 ते 21 दिवस पाणी देणं, हे सगळं याच्यात कन्सिडर केलं म्हणून 50,000 खर्च. पुन्हा तुमच्यासारखे चहा पाण्याचे, ओके, बिड्या काड्याचा बी खर्च असतो, काही ते तंबाखू प्लेअर असतात, गायच्या बॉले वगैरे वगैरे. नाही, ते म्हणजे जे वेट बिगारी काम जे करतात ना, ते खातातच, बऱ्यापैकी खातात. काही तर ते 90 प्लेअरसुद्धा असतात. तर असे लोक लावू नका, परंतु तोही खर्च कन्सिडर करावा लागतो आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना द्यावा लागतो बरं काय, कारण हे लेबर जे ना उन्हातानाचं खड्डे खोदायचे कामं करतात. तर हेही कन्सिडर करा. अदर एक्सपेन्सेस लावा, ते व्हिडिओ काढायचं नका लावू त्याच्यात, पण मग तुम्ही समजून घ्या ते अदर एक्सपेन्सेस हे 50,000 रुपये. तर टोटल खर्च किती आला? 1,88,510 रुपये. तर ॲप्रॉक्सिमेटली 2 लाख लावून टाका. ओके, बाकी तुमचा प्रॉफिट आला. प्रॉफिट बी पाहिजे ना. नाही, तो प्रत्येकाच्यामधून हे कॉस्ट कटिंग करेल. आता मी ऑन रेकॉर्ड नाही बोलत, बंद करतो. बरं, याच्यात काय अडचण नाही ना? ओके, टेस्टेड आहे ना?